देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, मर्द मराठ्यांच्या महाराष्ट्राला शाकाहारी राज्य म्हणून घोषित केलं आहे का? कुणाच्या दबावाखाली? मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये, अनेक सोसायट्यामध्ये, डोंबिवलीसारख्या शहरात सुद्धा मांस मच्छी खाणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही, घर विकलं जात नाही. ह्याच्यावर संघर्ष सुरूच आहे. आता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी महानगरपालिका फतवा काढते आणि त्या दिवशी मांस मच्छी विक्रीवरती बंदी आणते. 15 ऑगस्टला हा काय आहे? हा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. लोकांनी आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. हा धार्मिक उत्सव नाही आहे. हा शौर्याचा दिवस आहे. लक्षात घ्या, हा शौर्य दिवस आहे. या दिवशी आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे. आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेलं नाही आहे. ह्या स्वातंत्र्यासाठी रक्तपात झाला, हिंसाचार झाला, बॉम्ब फुटले, लोकांनी तुरुंगवास भोगला. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा आता जी विचारसरणी आहे मांस मच्छी न खाणाऱ्यांची, ते कुठेच नव्हते. आणि तुमच्याकडे मागणी केली कोणी की स्वातंत्र्यदिनी मांसाहार वर्ज्य? हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये? आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत? देवेंद्र फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये. अहो, काँग्रेसचं सोडून द्यावं, तुमचं बोला. काय झालं की काँग्रेसच्या काळात तुमच्या स्वप्नातसुद्धा तुमच्या छातीवर काँग्रेस बसलेली आहे आणि आम्ही बसलेलो आहोत. काय विचारा, काँग्रेसच्या काळात, नेहरूंच्या काळात, काय नेहरूंच्या काळात, काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात. पेशवेसुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे. त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. आता सीमेवरचं सैन्यालासुद्धा मांसाहार करावाच लागतो ना. वरण भात तूप पोळी खाऊन, श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढता येत. तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय, नामर्द करताय. देवेंद्र फडणवीस, हे फतवे मागे घ्या. तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय. स्वातंत्र्यदिनी काय नवीनच होतं? स्वातंत्र्यदिनी मांसाहार नाही. तुम्ही नका खाऊ ना. बरं, तुम्ही लपून खाताय ना सगळे. आपण सगळे लपून खातात. मग लोकांवरती ही बंदी का लादत आहे? प्रत्येक प्रकारची बंदी लादली जाते. बंदी. हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे कपडे घालू नका, ते कपडे घालू नका, हे बोलू नका, ते बोलू नका. हा देश आहे की बंदीशाळा आहे? हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा? हे बंदिराष्ट्र झालेलं. या विरोधात सर्व मराठी माणसांना एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल. साहेब, दोन प्रतिक्रिया उमटत आहेत सरकारमध्येच. अजित पवार म्हणतायत की अशा पद्धतीनं मांस विक्री बंद करणं योग्य नाही, हे अजित पवारांचं मत आहे. तर दुसऱ्या बाजूला सरकारमधले भाजपा आणि त्यांचे नेते असं म्हणतात की हा निर्णय काँग्रेसच्या राजवटीत जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा झाला होता, आणि जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हाही शरद पवार, परिपत्रक एक लक्षात घ्यावं, शरद पवार मुख्यमंत्री पदी राहून किती काळ लोटला? शरद पवार साहेब शेवटचे मुख्यमंत्री कधी झाले फडणवीस साहेबांना माहिती आहे का? सांगा ना तुम्ही. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आमचे 25-30 वर्षापूर्वी, त्याच्या आधी पवार साहेब होते. तुम्ही कोणती अध्यादेश बाहेर काढताय? तुमच्याकडे आता कोणी मागणी केली आहे का? शरद पवारांच्या काळामध्ये अध्यादेश निघाला का नाही मला माहीत नाही, पण मांस आणि मच्छी विक्री बंदी शरद पवार साहेब करत असतील तर मला आश्चर्य वाटेल. असं काही घडलेलं नाही. हे थोतांड आहे. 15 ऑगस्ट हा धार्मिक सण नाही. हा विजयी दिवस, विजय उत्सव मनवण्याचा दिवस आहे. पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देत आहे. तुमचं तुम्ही बघा हो. तुम्ही द्या श्रीखंडपुरीच्या पार्ट्या, तुम्ही द्या पुरणपोळ्या. जे सरकार कामाख्य देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं, त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय.
मला माहिती आहे, मी तिथे होतो. नंतर जे सरकार फडणवीसांचं गुवाहाटीला रेडे कापून, बकरे कोंबड्या कापून, बदकं कापून तिथे, हे मी जबाबदारीनं बोलतोय, त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतं आहे. हां, 65 रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला. हे पण तुम्हाला मी सांगतो, ते तिकडली ती एक परंपरा आहे. तिथे बदकं कापली जातात, तिथे इतर प्राणी कापले जातात आणि कापल्यावर प्रसाद म्हणून त्याचा मांसाहार करावा लागतो प्रसाद म्हणून. अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतायत की शाकाहारी व्हा स्वातंत्र्यदिनी. परत सांगतो की थोतांडशाही बंद करा. ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्हाला काही हरकत नाही असं काँग्रेसचे नेते देत. मला माहिती, हा काय नवीन माहिती आम्हाला तुम्ही देत नाही आहात. आमची चर्चा सविस्तर होत असते, झालेली आहे. अनेकदा आम्ही एकमेकांना भेटत असतो काँग्रेसचे नेते. आमचा संवाद चांगला आहे. राऊसाहेब, तुम्ही थोतांड हा शब्द वापरला, त्यावर अजित पवारांचं एक असं विधान आहे, तिथे असं म्हणतात की मतदान वाढवून देण्याचा दावा करणारे लोक मार्केटमध्ये फिरतात, मात्र हे सर्व बकवास आहे. असेल काही लोक मतदान वाढून घेण्यासाठी बारामतीमध्ये पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटतात. काही लोक पोलिसांच्या गाडीतून सरकारी यंत्रणा वापरून पैसे वाटतात. बँका रात्री 2 वाजेपर्यंत उड्या ठेवतात. हां, मग ती निवडणूक साखर कारखान्याची असो, लोकसभेची असो, विधानसभेची असो. आणि काही लोक अशा प्रकारे चर्चा करतात. सगळ्यात बकवास आहे लोकशाहीमध्ये, आणि सगळ्यात जास्त बकवास हे बारामतीत चालले सध्या. बोला, काय उत्तर आहे? रावसाहेब, आणखी एक आहे की सरकारमधली धुसफूस ही यानं त्या कारणाने बाहेर येत असते. काल मंत्रिमंडळाची बैठक होती, पालकमंत्री पदाबाबतीत जे काही सध्या सुरू आहे. काल बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते आणि भारत गोगावले तर दिल्लीच्या माझी जी पक्की माहिती आहे त्यानुसार दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिलेल्या आहेत